विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। मी माधव कुमारजी वैद्य, वंचित बहुजन आघाडी तर्फे मी पुसद 81 पुसद विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवत आहोत आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहणार आहे जाहीर सभेसाठी। त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांनी मला सभा दिली। त्याकरता जनतेने या व्याख्यानाचा व त्यांच्या संभाषणाचा किंवा याचा फायदा त्यांनी घ्यावा। या सभेमध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याचं वर्गीकरण आहे, याबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहे। त्याकरता सर्व जनतेने आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व आंबेडकरी आणि सर्व आंबेडकरी जनतेने उपस्थित राहून या सभेचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो। सभा कुठे होणार आहे आणि कोण कोण येणार आहे? सभा महिला महाविद्यालय यांचे प्रांगण पुसद अर्बन बँकेसमोर तिथे होणार आहे सकाळी 9 वाजता। आणि या सभेला आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत। सोबत श्री तेलंग साहेब सुद्धा राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे प्रवक्ता हे सुद्धा उपस्थित राहणार। आज सकाळी अकोला येथे बाळासाहेबांनी आम्ही सत्तेत जाणार आहोत असा संदेश प्रेसला संबोधित करताना दिला, तर आपल्याला या ठिकाणी जनतेला सांगताना आपण काय आवाहन करणार आहात? मी जनतेला सांगेन की पुसद विधानसभेमध्ये जी निवडणूक आता होणार आहे ती होऊ घातलेली आहे। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी उभा आहे आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की इथे विजय आमचाच होणार आहे। त्याचप्रमाणे जनता आता कंटाळलेली आहे। ज्या घरामध्ये 72 वर्षापासून सत्ता आहे आणि विकासाच्या नावाने काही गोष्टी झालेल्या नाही, म्हणून जनतेला माहीत पडलं की बा हे सगळं भुलताबा देणारे लोक आहे, म्हणून आता कोणत्याही परिस्थिती परिवर्तन हे अटळ आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे भरपूर उमेदवार म्हणजे उभे आहेत, तिथे सुद्धा चांगला प्रतिसाद आहे। म्हणून बाळासाहेबांनी असं म्हटलं आहे की सत्तेमध्ये आम्हाला जाण्यासाठी आता कोणी रोखू शकत नाही। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।